शिर्डीच्या पुष्पक रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय शिबिर, पक्षातील सर्व जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुका प्रमुखांची उपस्थिती, तर वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित. नाराजी दूर झाली असा काही प्रश्न नाही, सुनील तटकरेंनी विनंती केली म्हणून शिबिराला आलो. माजी मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. सत्तेत सहभागी झालो तेव्हा टीका करण्यात आली, मात्र बहुजनांचं हित करायचं असेल तर सत्ता हवी. सुनील तटकरेंचं वक्तव्य. तर सत्तेत सहभागी होण्याची राष्ट्रवादीची भूमिका रास्त ठरली, जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. तटकरेंची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी पक्षाची तयारी आजमावणार, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्था शक्य असेल तिथे महायुती म्हणून एकत्र लढणार, पटेलांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं शिर्डीच्या साईंचं दर्शन, सुनेत्रा पवारही साईंच्या चरणी लीन. भाजप आणि संघाचं आज विचारमंथन, बैठकीला मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती असणार. लोअर परळमधील संघाच्या कार्यालयात बैठकीचं आयोजन. सैफवर हल्ला करणारा आरोपी हल्ल्यादरम्यान कुणाशी बोलला याचा तपास सुरू. हल्ल्यावेळी ऍक्टिव्ह मोबाईलच्या आधारावर सीडीआरही काढण्यात येणार. ऍक्टिव्ह नंबरद्वारे पोलीस त्याचं लोकेशन शोधण्याच्या प्रयत्नात. सैफ अली खान हल्ल्या प्रकरणातील आरोपी हल्ल्यानंतर दादर पश्चिमेच्या फलॅट क्रमांक 1 वर उतरला, त्यानंतर तो कबूतरखान्याच्या दिशेने गेला. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी वांद्र्यामधून दादरमधील कबूतरखाना परिसरात गेल्याची माहिती. तिथल्या एका मोबाईल दुकानामध्ये आरोपीने हेडफोन खरेदी केल्याचं शॉपमधील सीसीटीव्ही चित्रित. हाणामारी झाली तेव्हा हल्लेखोर प्रचंड आक्रमक होता. सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात करीना कपूरचा जबाब. घरात दागिने समोरच होते, मात्र हल्लेखोराने त्याला हातही लावला नाही, करीनाची माहिती. सैफ अली खानला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाचाही जबाब नोंदवला. भजन सिंग असं रिक्षावाल्याचं नाव. सैफ अली खानवर हल्ला होऊन 2 दिवस उलटले तरीही अजून हल्लेखोर मोकाट. 40 ते 50 जणांची चौकशी, पण पोलिसांचे हात रिकामेच. सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी एका संशयिताची ओळख पटल्याची सूत्रांची माहिती, मात्र हा संशयित अजून पोलिसांच्या ताब्यात नाही. काही दिवसांपूर्वी या संशयितानं पूर्व उपनगरात अशाच चोरीचा प्रयत्न केला होता. सैफवरील हल्ल्याप्रकरणी तपास यंत्रणेला संशयित शाहिदचं वर्सोव्यातील 12 जानेवारीचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं. संशयिताचा सैफवरील हल्ल्याशी संबंध असल्याचे पुरावे पोलिसांकडे अजून नाहीत. मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत, गावात सरपंच सुरक्षित नाहीत. राज्याला कलंकित करण्याचं काम भाजप करतंय, नाना पटोलेंचा हल्लाबोल. अवघ्या काही तासात अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या जात प्रमाणपत्राच्या 87 अर्जांना मंजुरी. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. राजपूत कुटुंबातल्या 3 भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर. 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख. शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांकडून बोर्डाच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त. 10वी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट सोमवारपासून उपलब्ध होणार. www.mahhscboard.in या वेबसाईटवरून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार. प्रवेशपत्र हरवल्यास शाळेनं दुसरी प्रिंट काढून त्यावर द्वितीय प्रत शेरा देणं आवश्यक. फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होईल. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. पुढील वर्षापासून सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार. इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यात येणार. नेरूळमधील डी.वाय. पाटील स्टेडियमवर आजपासून कोल्ड प्ले कॉन्सर्टला होणार सुरुवात. 18, 19 आणि 21 तारखेला होणार शो. कोल्ड प्ले बँड तब्बल 9 वर्षांनी भारतात परफॉर्म करणार. कोल्ड प्लेचा मुख्य गायक ख्रिस मार्टिन आणि त्याची गर्लफ्रेंड डेकोटा जॉन्सननं मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी दोघांनी पारंपरिक भारतीय वेशभूषाही केली होती. 18, 19 आणि 21 जानेवारीला मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर कोल्ड प्ले कॉन्सर्टचं आयोजन. कॉन्सर्टला जाणाऱ्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी जादा लोकलची सुविधा.
गोरेगावच्या पत्राचाळ येथील घराच्या प्रतीक्षेत असलेल्या लॉटरी विजेत्यांची प्रतीक्षा संपली. अर्धवट रखडलेल्या इमारतींचं काम म्हाडाकडून पूर्ण. संबंधित विजेत्यांना प्रोव्हिजनल ऑफर लेटर पाठवण्यास सुरुवात. बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा दर 10 मिनिटांनी सोडण्याचा सिडकोचा निर्णय. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार. गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार. उद्या मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक असेल. रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीत ठाण्यातून वाशी पनवेलसाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील गाड्या रद्द राहतील. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी बोरिवली ते भाईंदर दरम्यान ब्लॉक असणार. ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. बेकायदेशीररित्या पुण्यात राहणाऱ्या बांगलादेशी तरुणाला स्वारगेट पोलिसांकडून अटक केलेल्या आरोपीकडे अनेक प्रकारची बनावट कागदपत्र. पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी. वर्दीत रील्स काढल्यास कारवाई होणार. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचा इशारा. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक अलर्ट मोडवर. खासगी डॉक्टरांकडून आकारण्यात येणाऱ्या फीचे दर पत्रक रुग्णालयात प्रकाशित करण्याचे निर्देश. खासगी रुग्णालयांना अल्टिमेटम. नाशिकच्या चांदवडमध्ये बेकायदा मद्यसाठा जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. 101 विदेशी दारू बॉक्ससह दोघांना अटक. बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणाकडून मित्राची निर्घृण हत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कोलगेमधील धक्कादायक घटना. पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा दगडाने ठेचून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न. छत्तीसगडच्या राजनांदगाव इथून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कारवाई. दुधाचा कंटेनर मारुती व्हॅनसह 12,54,480 रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावरील अपघातातील मृतांचा आकडा 9 वर. राहुल साबळे या 17 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू. सिंधुदुर्गच्या वानोशी गावातील जंगलात उडणाऱ्या खारीचं दर्शन. जंगल सफारी दरम्यान वन्यजीव निरीक्षक डॉक्टर मगदूम यांनी आपल्या कॅमेऱ्यात खारीची दृश्य कैद केली. अजिंक्य रहाणेच्या हस्ते संगमनेरमधील T20 क्रिकेट स्पर्धेचं पारितोषिक वितरण. अजिंक्य रहाणे मैदानावर पोहोचताच उपस्थित प्रेक्षकांचा एकच जल्लोष. सांगलीत श्रीराम कथा आणि कीर्तन सोहळा. सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा. रामकथाकार समाधान महाराज शर्मा यांचा शोभायात्रेत प्रमुख सहभाग होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.